नमस्कार मित्रांनो, मी धीरज इंगळे स्वागत करतो आपल्या नवीन एका व्हिडिओमध्ये. तर आज आपण सकाळी लवकर निघलो होतो, लवकर उठलो, सो लवकर उरकलं सगळं. आणि आज आपली दिवसाची सुरुवातच सगळ्या ॲपने झालेली आहे, ओला पण, रॅपिडो पण आणि उबेर पण. तर व्हिडिओमध्ये बघा, तुम्हाला नक्कीच आवडेल कुठं कुठे गेलो आपण, कुठं कुठे फिरलो आज. गुड मॉर्निंग मित्रांनो, मी धीरज इंगळे. सकाळचे वाजलेत 5:21. लवकर आवरले आपलं आज, लवकरपेक्षा वेळेत आवरले. थोडंसं मला आणखी लवकर निघायचं होतं, पण ठीक आहे, आवरेज तर तेवढा वेळ झाला. आणि आता इथनं आपण निघतोय कॉलनीतनं बाहेर, आणि ओला, उबेर आणि रॅपिडो करूया ऑन, आणि बघूया दिवसाची सुरुवात आज आपली कोण करते, बघा तुम्ही व्हिडिओमध्ये. आपण कॉलनीतनं निघलोच होतो जस्ट पुढं, तर आपल्याला ओलाकडनं राईड पडली चिंचवडची 8 किलोमीटरची, आणि 2 किलोमीटरचं पिकअप आहे. 156 काहीतरी फेर दाखवलं. ठीक आहे, हरकत नाही. सकाळची सुरुवात 150 रुपयांनी, पण सुरुवात होणं गरजेचं आहे. इथनं मोकळं जाण्यापेक्षा 8 किलोमीटर घेऊन जातो ना राईड. ठीक आहे, राईड कंप्लीट झाल्यानंतर करतो आपण. तर आता आहे आपण बानेरला. पहिली राईड आपल्याला ओलाकडनं पडली चिंचवड स्टेशनची, तिथनं लगेच आपण ID ओपन केल्या बाकीच्या उबेर वगैरे. तर उबेरकडनं राईड पडली होती आपल्याला बानेरची. 191 असं काहीतरी दाखवलं होतं, पण कस्टमरचं बिल झाले 227 रुपये. आपल्याला किती दिले काय माहिती, पाहिलं नाही. तर पकडून चला 170 वगैरे, 170 आणि 158 भेटले आपल्याला आधीच्या राईडचे. तर 320 वगैरे अर्निंग आपलं झाले फर्स्ट राईडला. तर ठीक आहे, आता इथनं बाकीच्या डिवाइस चालू करतोय आणि बघू कोण राईड देते आपल्याला. इथे एक माग CNG पंप आहे 2-2.5 किलोमीटरवर. 2 गाड्या आपल्या संपल्यात, म्हणजे एक गाडी तर खाली बसलेली होती आणि एक गाडी आणखी खाली झाली. जर तिकडे राईड भेटली तर CNG आपण फिल करून घेऊया, किंवा आता जर गेलो तर CNG फिल करून घेतो, म्हणजे मग पुढं आपल्याला नंतर डोक्याला हेडॅक राहत नाही. तर बघूया कुठं जातोय ते. रॅपिडोकडनं राईड भेटली आपल्याला पुणे रेल्वे स्टेशनची. तर 190 असं काहीतरी फेअर दाखवलंय. चाललोय कस्टमरला पिक करायला. ठीक आहे, एक रॅपिडो, एक ओला, एक उबेर, तिन्हीकडनं आपल्याला ॲपकडनं राईड भेटते. तर बघू आता ही राईड करायला आपल्याला किती वेळ लागतोय. नक्की आपल्याला कामच झालं स्टेशनच्या इथं म्हणल्यावर आपण स्टेशनच्या इथं जाऊ आणि तिकडे फ्रेश पण होता येईल, आणि नंतर आपलं काम पण व्यवस्थित होईल. आणि बॅक टू बॅक राईड आहेत, एक ओला, एक उबेर आणि एक रॅपिडो. म्हणजे सकाळी जे आपण डोक्यात ठेवतो की सकाळी राईड झाली पाहिजे, तर ते बरोबर हिशोबाने आपण काम करतोय. तर ठीक आहे, तर इथनं कस्टमरचं लोकेशन काहीतरी 1.5 किलोमीटर, 1 किलोमीटरच राहिले. तर ठीक आहे, राईड कस्टमरला करतो पिक, आणि राईड कंप्लीट झाल्यानंतर देतो अपडेट की किती भेटले. 191 आहे, पण प्लस काय होतं का नव्हतं माझं लक्ष नाही. मला पटकन रेल्वे स्टेशन दिसलं मधनं, मग पटकन लगेच ॲक्सेप्ट केली. ठीक आहे, वेळेचा फायदा घ्यायचा, करून उशीर नाही करायचा. आपण आलो स्टेशनला, पण रॅपिडोने अमाऊंट कमी दिली मला, 166च दिले. की आधी मला 191 शो केले होते, पण 166 दिले. आता कस्टमरला पण काय बोलणार, त्यांना जे आले किंवा आपल्याला जे आले पुढे ते दाखवले. किलोमीटर कमी होते, 9 किलोमीटरच होते, पण आधी अमाऊंट 191 दाखवली, नंतर 166 दाखवले. ठीक आहे, आलोय तर त्याच रूटने. आपण रूट पण चेंज नाही केलेला की 1 किलोमीटर आपण वाचवले का काय, असं जे होतं त्याच रूटने आलोय. होतं असं कधी कधी. तर ठीक आहे, आता इथनं आपण फ्रेश होऊया, आणि नंतर परत 26 ते 30 गाड्या आहेत. तर फ्रेश होईपर्यंत 5-10 गाड्या जातील, म्हणजे होऊन जाईल आपल्याला, म्हणजे 15-20 मिनिटांमध्ये राईड भेटेल. आता टाइम झालाय 6:49, आणि आपण घरून एक 10-12 किलोमीटर झाले होते. नंतर आपण किलोमीटर सेट करायचंच राहिलं आजचं, तर 12 किलोमीटर पकडून चाललं. तर गाडी 32-33 किलोमीटर चालली आहे. तर ठीक आहे, आपल्याला एक 500 वगैरे आपलं अर्निंग झाले, 510 वगैरे, कारण ते 20 रुपये 20-30 रुपये आता कमी करायला लागले शोमध्ये. तर 510 किंवा 520 अर्निंग आपलं झाले सकाळ सकाळ लवकर निघल्यामुळे. फायदा तो होतोय झाला आजचा. तर आता इथनं फ्रेश होऊ आणि बघू इथनं आपल्याला कोण राईड देते. बहुतेक माझ्या हिशोबाने आता चांगली भेटावी एखादी लॉंग राईड, म्हणजे आपलं काम होऊन जाईल. ठीक आहे, बघूया कुठे जातोय. झाले 20 मिनिटं झाले आपण थांबलोय. 11 ते 15 गाड्या आहेत आणखी इथं. तर ठीक आहे, थांबूया, कारण राईड इथनंच भेटणार आहे. बाकी कुठं जायचं आणि गॅस जाळायचा आपला काय पॉईंट नाही त्याच्यामध्ये. तर आपण चहा पण घेतलाय थोडासा स्टेशनच्या साईडला, आणि नंतर मग बघूया आपण कुठं जातोय ते. ठीक आहे, वेट करावं लागेल, थोडासा वेट करू.
आपण आलो हिंजवडी फेज 2 स्टेशनपासून राईड भेटली होती 27 किलोमीटरची, गेरा म्हणून सोसायटी इकडं लास्टला. तर कस्टमरने ऑनलाईन पेमेंट केले. बिल किती झालं त्यांचं काय माहिती. आपल्याला 311 रुपये भेटलेत आणि टाइम झालाय 8:39. इथनं आता आपण बाहेर पडू आणि रॅपिडो आणि ओला चालू करू आणि बघूया आपल्याला कुठं भेटते राईड. इथनं आता जवळपास 508 रुपयाचं आपलं अर्निंग झालं होतं. 508 आणि हे 300, तर 822 रुपये. हा 819 रुपये. 819 रुपये आपलं अर्निंग झालेले. समजा 800च पकडा. ठीक आहे, आता इथनं ऍप चालू करतो आणि बघू राईड कोण देते. आपल्याला उबेरकडनं एक राईड पडली आता औंधची. 211 रुपये फेअर दाखवले. ठीक आहे, आता इथनं बाहेर तर पडणं गरजेचं होतं. सो मी ऍक्सेप्ट केली आहे ट्रिप आणि चालू आहे कस्टमरच्या पिकअप लोकेशनला. पिकअप लोकेशन पण जवळच आहे. 101 किलोमीटर का 1.25 किलोमीटर काहीतरी दूर आहे. 1.4 किलोमीटर. तर चालू आहे कस्टमरला पिक करायला आणि राईड कंप्लीट झाल्यानंतर करतो अपडेट की ते भेटले आपल्याला. ठीक आहे, कारण कधी कधी जास्त फेअर देतात आणि ठीक आहे बघू. आपण हिंजवडीतनं रिलायन्स डिजिटल औंध येथे राईड आणली. कस्टमरने ऑनलाईन पे केले 205. याच्या आधीचं पण ऑनलाईन होतं 311 आणि इथनं लगेच आपण डिव्हाइस ऑन केलेलंच होतं. तर आपल्याला एअरपोर्टची राईड होत्या आणि खराडीच्या पण आल्या होत्या, पण एअरपोर्टची आपण एक्सेप्ट केली आणि इथनं आपण कस्टमरच्या लोकेशनला चाललो आणि बघूया आता इथनं किती वेळ लागते. एक 7-8 मिनिटं सांगते कस्टमरच्या लोकेशनला पोहोचायला. तर ठीक आहे, बघू आपण आता किती वेळात पोहोचतोय. आणि फेअर किती 250 का 260 असं काहीतरी फेअर दाखवलं होतं. तर बघू, पूर्ण राईड कंप्लीट झाल्यानंतर करतो. इजी बुकिंग आपल्याला भेटली आहे उबेरकडनं. ही रिझर्वेशन बुकिंग आहे. तर मी ओपन नव्हतं केलं, डायरेक्ट ॲक्सेप्ट केली होती आणि आलोय कस्टमरच्या लोकेशनला. त्यांना आता कॉल करतो. 12 मिनिटं आधी आपण पोहोचलोय. यामध्ये आपलं 75 रुपीज एक्स्ट्रा अर्निंग होतं रिझर्वेशन फी म्हणून. तर बघू, कस्टमरला कॉल करतो. जर आले लवकर तर ठीक, नाही तर आपण वेट करूया. आलोय आपण एअरपोर्टला. कस्टमरला केलं ड्रॉप. 12 किलोमीटरची राईड होती आणि कस्टमरचं बिल झालं तर 258. पण आपल्याला 283 भेटायला पाहिजे होते, पण आपल्याला 269 भेटलेत. तर ठीक आहे, हरकत नाही. 12 किलोमीटरची 269, 12-24, 20 किलोमीटर पर 20 रुपये पर किलोमीटरच्या पण वरती रेट भेटलाय. चांगला रेट भेटलाय. तर ठीक आहे, गाडी चालली जवळपास 100 किलोमीटर किंवा 98 किलोमीटर आणि टाइम झालाय 10:11. अर्निंग काय बघितलं नाही, 1280 वगैरे असं काहीतरी असेल माझ्या हिशोबाने. बघतो मी पुढच्या याच्या ट्रिपमध्ये अपडेट करतो किती झाले ते. तर आता इथनं पुढं आपण लेफ्ट साईडला विश्रांतवाडीच्या अलीकडे नाश्ता करू, कारण भूक लागली मला. आणि नाश्ता केल्यानंतर परत इथनं राईड पडतात. आता इथनं या एअरपोर्ट झोनच्या पलीकडे गेलं तर राईड पडतात आणि राईड आहे सर्ज इथं. तर बघू, आणखी ऍप पण चालू करू, ओला आणि रॅपिडो पण करू, कारण उबेर कधी रेट देत नाही. हरकत नाही, जे ऑप्शन आहेत ते आपण ओपन करून ठेवू आणि बघूया कोण राईड देते आपल्याला. इथं आता नाश्ता करू पुढं. बहुतेक हा पट्टाचा इथला रोड झालेला आहे. तुम्ही माझ्या व्हिडिओमध्ये उजव्या साईडला बघा, राईट साईडला जो पट्टा जो आहे ब्लॅक कलर दिसतोय तो रोड आता झालेला आहे काल परवा, कारण मी 2 दिवस आलो नाही तर एवढंच झालेलं दिसतो. ठीक आहे, हरकत नाही, करतो अपडेट. तर बालेवाडीची ती आपण ड्रॉप केलं कस्टमरला हायवेला आणि तिथनं आपल्याला दगडूशेठची लगेचच राईड पडली 1-1.5 किलोमीटरवर. तर तिथनं आता आलोय आपण दगडूशेठला एपीसी चौकात. आता इथनं आपल्याला एक राईड पडली 2.5 किलोमीटरपासून काळेवाडीची. काळेवाडी म्हणजे तिकडनं आणि आपलं टोटल अर्निंग झालंय 1745 रुपये. तर ठीक आहे, अर्निंग तर व्यवस्थित झालंय. टाइम पण झालाय 12:37. गाडी चालली 140 किलोमीटर. पण इथं आता ट्रॅफिक आहे आणि 10 मिनिटाचा वेळ लागणार आहे. 10 मिनिटं फक्त. कस्टमरने तेवढ्यामध्ये कॅन्सल नाही केली पाहिजे ट्रिप. जर त्यांनी कॅन्सल केली तर मग आपण गुंतून राहू परत, कारण आतली ट्रिप आहे. जा शक्यतो या टायमिंगला मी आतमध्ये जात नाही, पेठेमध्ये वगैरे तिकडनं. तर आपल्या साईडची होती डायरेक्ट, म्हणजे आपलं काम व्यवस्थित होईल.
तर त्या हिशोबाने मग मी राईड एक्सेप्ट केली. आता आपल्याला शनिवार वाड्यापासून फिरून जायचंय परत, कारण तिकडनं तर पूर्ण पॅक होतं, जाम होतं. आपण कोर्टाच्या साईडने आलो आत्ता येतानी. तर बघू आता इथनं आपल्याला किती वेळ लागतोय, कस्टमर कॅन्सल करतंय का नाही करत का, आपण जातोय वेळेत, करतो अपडेट. तर आपल्याला तिथनं शनिवार वाडा स्टेशनपासनं आपण कस्टमरला सोडलं आणि उबेरकडनं आणखीन एक राईड भेटली पुढून. तर ती राईड होती काळेवाडीची. तर काळेवाडी आता आलोय आपण, कस्टमरला सोडले. कस्टमरचं बिल झाले 274. आपल्याला डॉट 200 रुपये दिलेत, डॉट 200 रुपये. तर आपलं 1634 रुपये उबेर, 166 रॅपिडो आणि 158 ओला. तर असं 1858 रुपये, 1958 रुपये झालेत आपलं टोटल. आणि एक छोटंसं शेअर मार्केट केलं होतं 110 रुपयाचं. तर टोटल आजची होती आपली 2068 रुपये. वेळ झालाय 1:29. 2 गाड्या CNG आहे, 1 गाडी CNG संपल माझ्या हिशोबाने. तर मी आता जाता जाता घरी CNG भरतो आणि आपलं 2000चं टार्गेट पूर्ण झालंय आज पण. तर आज आपली आणि येतानी बहालेवाडीपासून आपण एक जी राईड घेतली होती दगडूशेठची. तर कोणता रोड येतो, युनिव्हर्सिटी रोड, पानेरच्या इथं आपलं औंधला वळतो जिथून. तर त्या सिग्नलला एक MG होती, MG हेक्टर, त्याच्या मागं स्विफ्ट. तर MG वाल्याने जसं सिग्नल सुटला, थोडंसं गेला असेल पुढं आणि ब्रेक दाबला त्याने इन्स्टंट. तर त्याच्या मागून स्विफ्ट त्याला लागली, त्याच्या मागं हुंदाईची एक्सेंट होती. 3 गाड्या बॅक टू बॅक एकमेकाला लागल्यात. तर त्यामध्ये मधली जी गाडी होती त्याला दोन्ही साईडने त्याला डॅमेज झाले. तर स्विफ्टवाला तर पुढनं पण चेपलंय आणि मागणं पण चेपलंय. आणि मागच्या ऍक्सेंटवाल्याचं मागच्या साईडने चेपलं, पुढच्या साईडने चेपलं. आणि पुढचा MG होता त्याला मागच्या साईडने स्क्रॅच आलाय. तर सगळी चुकी MG वाल्याची होती, पण मधल्या गाडीचं बोथ साईडने चेपलंय. म्हणजे गाडी चालवताना व्यवस्थित चालवा, घाई करू नका. सिग्नल सुटलाय लगेच आपल्याला पुढे निघायचे, निवांत जाऊ दे. मी आपला 60-70च्या आतच गाडी असते माझी कधी पण. हायवे असेल एखाद्या वेळेस तर 70, नाहीतर 50 ते 70च्या मध्येच गाडी चालते माझी हायवेला सुद्धा. सो अति घाई करण्यात काही उपयोग नाही. आपण 2 मिनिटं वाचवायला जातो आणि आपण हजारोचा लॉस करून घेतो. तर ठीक आहे, आता इथनं आपण घरी निघूया. 1:30 वाजलाय, 20-25 मिनिटांमध्ये आपण घरी पोहोचू. 2 वाजेपर्यंत घरी पोहोचू. ठीक आहे, बघू, भेटूया उद्या.